नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे आंबा डाळ। महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे, उन्हाळ्यामध्ये जरूर बनवला जातो। याचं मेन हिरो इन्ग्रेडियंट आहे कैरी। सगळ्यात पहिले आपण चणा डाळ घेतली आहे, ही आपण 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि आता पाणी याच्यातलं आपण काढून ठेवलेलं आहे। याचबरोबर आपण घेतल्या आहेत कैऱ्या, हिरव्यागार अशा। छोटी साईज असल्यामुळे मी 3 कैऱ्या घेतल्या आहेत, पण तुम्ही 2 कैऱ्या मोठ्या असतील तर घेऊ शकता। याची सालं काढून आपण याला किसून घेणार आहोत। अशाप्रमाणे कैरीचा एक चौक आपण काढून घेतलेला आहे किसलेला। चणा डाळ घेतलेली आहे, हिला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकल्यावर त्याच्यावर आपण टाकणार आहोत मिरच्या। मी इथे 4-5 मिरच्या घेतल्या आहेत, आल्याचा मोठा तुकडा, मीठ। हे सगळं आपण अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहोत। गरमरीतच वाटलेला आहे, एकदम पातळ पेस्ट नाही केली आहे। याच्यामध्ये कैरीचा किसलेला चव आपण टाकणार आहोत। अशा प्रकारे पूर्ण एकत्र ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपण वरतून फोडणी देणार आहोत। कैरीची आंबटसर चव छानपैकी सगळ्या डाळीला लागायला पाहिजे, म्हणून अशा प्रकारे आपण आधी मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण छोट्या कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेऊ। तेल गरम होत आल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी, थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि कढीपत्ता छान तडतडल्यानंतरच आपण हळद वगैरे टाकणार आहोत। माझ्याकडे एक लाल मिरची होती वाळलेली, मी ती सुद्धा फोडणीत टाकलेली आहे आणि इथे टाकली आपण हळद। इथे आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता ही फोडणी अशी ढवळून आपण आपल्या डाळीवर ओतून द्यायची आहे आणि चमच्याने छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। लाल मिरची आहे ही आपण पुढे चुरून टाकू शकतो, म्हणजे थोडा तिखटपणा सुद्धा येतो आणि कैरीचा आंबटपणा तर आहेच। अशा प्रकारे आपली ही आंबा डाळ रेडी झालेली आहे। नुसतीच वाटीत घेऊन आपण खाऊ शकता, हळदी कुंकवाला घरी येतात त्यांना आपण देऊ शकतो। भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे आपण याच्यावर बारीक चिरून, त्याच्यामुळे एक जो फ्रेशनेस आहे तो ॲड होतो। अशा प्रकारे आपली ही आंबा डाळ रेडी आहे। हिरव्या कैरीमुळे तसंच हळदीमुळे एकदम छान असा रंग आलेला आहे आणि ही आपल्याला आता सर्व करण्यासाठी रेडी आहे। ट्राय करा नक्की आणि आम्हाला कळवा कमेंट्समध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।